महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। आपण पाहत आहात पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, तसेच सर्वात मोठी खुशखबर सुद्धा आहे। मुख्य हेडलाईन आपण पाहू शकता। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे। ही आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू शकता। राज्यभरातील महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत। तांत्रिक कारणांमुळे किंवा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हे दोन्ही हप्ते रखडले होते, मात्र आता हे दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। नोव्हेंबर महिन्याचा GR आलेला आहे। GR येऊनही महिलांना अद्याप नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही। दुसरीकडे डिसेंबर महिना सुद्धा आता संपत चालला आहे, त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। महिला भगिनींना थेट 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत। ज्या महिलांना हे 3000 रुपये मिळावेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा, हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे। दाट शक्यता अशी आहे की हे दोन्ही हप्ते महिला भगिनींच्या खात्यामध्ये एकत्र जमा होतील। ही आहे सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी। राज्यभरातील महिला या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि आता त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। तांत्रिक अडचणी किंवा आचारसंहितेमुळे रखडलेले हे दोन्ही हप्ते आता मिळून 3000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे। डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। आलेल्या माहितीनुसार महिला भगिनींना 3000 रुपये एकत्र दिले जाऊ शकतात। नोव्हेंबरचा GR आलेला आहे आणि डिसेंबर महिना संपत असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची शक्यता अधिक बळावली आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये एकत्रितरित्या मिळू शकतात। अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।